मित्रांनो, खेड गट आहे, अतिशय अटीतटीची लढत होते. यामध्ये विजयी झालेत नवनिर्वाचित सदस्य म्हणून कामेश कांबळे. एकंदरीत जर निवडणूक पाहिली अटीतटीची होती, तयारी कशा पद्धतीनं झाली होती ते सांगा. मला म्हणजे स्वर्गीय भाऊसाहेब महाराज, स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव पाटील आणि तसेच स्वर्गीय आपले अजितदादा परब मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने त्यांना हा विजय मी समर्पित करतो. आणि ही निवडणूक काय घासून वगैरे काय नाही, ही निवडणूक ठासून झाली. 7,000+ मताने मला खेड गावाने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे खेडच्या जनतेचा विजय मानतो आणि खेडचा जनतेचा आयुष्यभर ऋणी राहीन. त्याचबरोबर अहनभाईसाहेब युवा नेतृत्व यांचं आम्हाला सहकार्य राहिलं. इथून पुढे त्यांच्या मार्गदर्शनाला आम्ही कार्यरत आहोत. एवढं बोलून थांबतो. मतदारांचे जाहीर आभार. विजयी तर झालात, पहिलं काम कुठलं करणार? खेडसाठी पहिलं काम कुठलं करायचं तुम्हाला? खेडसाठी खेड गावामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत ते सगळे कॉन्क्रीटीकरण करणार आहे. जो पहिला माझा निधी असेल जिल्हा परिषद सेटचा, तो या खेड गावासाठी मी देणार आहे. दादा, तुम्ही सांगा, तुम्ही ॲक्टिव्ह होता पूर्ण जिल्ह्यात, तर कसं सांगाल? ही निवडणूक वेगळी होती, कारण स्वर्गीय अजितदादा गेल्यामुळे एक भावनिकता तुम्हाला दिसली का? अजितदादांचा फॅक्टर दिसला तुम्हाला ह्या? निश्चितपणानेच शेवटी स्वर्गीय अजितदादांवर प्रेम करणारी ही जनताच आहे. आणि आज आम्ही सर्वजण त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो आहे. आणि इथून पुढं पण आम्ही कायम त्यांनाच वंदन करून, त्यांचं स्मरण करून आम्ही काम करत राहणार. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. अजितदादांचीच प्रेरणा घेऊन आम्ही काम करणार आहे. आणि हा विजय आम्ही अजितदादांनाच समर्पित करतो. धन्यवाद. ताई, महिला उमेदवार म्हणून महिलांच्यात जाणं, प्रचार करणं आणि विजय मिळवणं हे खूप महत्त्वाचा गोष्ट असते. तो तुम्ही विजय मिळवलेला आहे, काय सांगाल? महिलांचे जेही कामं असते, जे पण काही असेल ते मी पूर्ण मनाने आणि अधिकरण. मित्रांनो बघा, अशा पद्धतीनं खेड गटात विजय उमेदवार झालेत कामेश कांबळे. बरं, अजून काय सांगाल? समर्थक आहेत, तुम्ही काय सांगाल? खूप चांगली गोष्ट घडून आलेली आहे. पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडलं आहे की सुशिक्षित उमेदवार मिळालेले आहेत आणि कोणतेही पद नसताना जी कामेश भाऊंनी जी कामं केलेली आहेत आत्तापर्यंत, खेडगट असेल किंवा खेडगटाच्या पलीकडे असेल, ती उत्तमरित्या केलेले आहेत. अत्यंत माणुसकीचा, मन मिळावू, ॲक्सेबल पर्सन आम्हाला भेटलेलं आहे. आम्ही कधीही कोणतीही गोष्ट कामेशसमोर मांडू शकतो आणि हक्काने बोलू शकतो. आणि आम्हाला आमच्या पद्धतीने जी कामं हवेत ती कामंसुद्धा आम्हाला काढून घेण्यासाठी आम्हाला पूर्ण ॲक्सेस आहे. त्याबद्दल काय विषयच नाही. तुम्ही काय सांगाल? आज या ठिकाणी जिल्हा परिषदेचा निकाल जो झाला तो खेडच्या जनतेनं खरा भूमिपुत्र कोण आहे ते दाखवून दिलेला आहे. या ठिकाणी आमच्या कोमलताई गायकवाड गण क्रमांक 81मधून, तसेच क्षेत्रमौलीच्या आमच्या पवारताई असतील आणि गट क्रमांक 41चे आमचे कामेशदादा कांबळे यांचा विजय झालेला आहे. आमच्या विकासनगरीय किंवा पंचक्रोशीतले बऱ्याचशा जणांसाठी त्याने भरपूर कामं केलेली आहेत. आणि म्हणजे विषय असा आहे की आम्ही त्यांना ज्या गोष्टीत बोलतो की बाबा कामेश दादा वगैरे आम्हीच काय बोलत नाही, आम्ही डायरेक्ट काय कामेश बोलतो. आहन भैया असतील तर आम्ही आहन भैया म्हणत नाही, आहन भैया आमचं हे काम करायचं आहे. म्हणजे आम्ही अधिकारानं बोलतो. हे अधिकार काय आहेत का? तर आम्हाला एकच आहे की आजपर्यंत आमच्या विकासनगरमध्ये आतमध्ये येताना सगळे म्हणायचे की जिल्हा परिषद अध्यक्ष ह्यांचा इथं जायचे तर जिल्हा परिषद अध्यक्षांचा बंगला कुठं आहे. तसं आज आम्हाला अभिमान म्हणू शकतो की जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळेंचा बंगला कुठं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आम्ही तिथं पोहोचू शकतो. आणि त्या ठिकाणी आम्हाला एकदम भारी वाटते. बरं, मित्रांनो बघू शकता, महिला वर्ग प्रामुख्याने ज्यांनी मतदान केलेलं आहे आणि एक आपण म्हणतो एक शुभ आपण गोष्ट म्हणली जाते. औषण केलं जातं आहे. प्रामुख्याने जे विजयी उमेदवार आहेत सर्व औषण केलं जातं आहे आणि सगळीकडे आनंद आहे. किती वाजेपर्यंत उत्साह चालणार आहे आता? हा आता संपूर्ण खेडगटातील गावांमध्ये जाऊन कामेश दादा आणि अहनभाई सर्व मतदारांचे आभार मानणार आहेत. सो खेडगटात येणारे सर्व ग्रामपंचायती, सर्व गावांमध्ये युवकांच्या आणि ग्रामस्थांच्या भेटीला जाणार आहोत. तर त्या अनुषंगाने साधारण रात्री 10-11 पर्यंत तरी हा सगळा विजय मिरवणुकीचा कार्यक्रम राहील. धन्यवाद.